समान नागरी कायदा तुम्हीच केलेल्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेला आहे, तत्वतः तुमचा विरोध नाही। मग आता भाजप जर समान नागरी कायदा आणत असेल तर तो चुकीचा आहे असं तुम्ही म्हणताय, पण मग कसा असावा हे तरी सांगा ना। ट्रिपल तलाकला त्यांनी विरोध केला, भीती दाखवली, आज ट्रिपल तलाक होऊन 3-4 वर्ष झालेत, घाबरून जावं असं काय घडलंय? जर आपण सम्यक आणि सकारात्मक या पद्धतीने जर राष्ट्रवादाकडे आपण बघणार असू तर या राष्ट्रवादावर खरा दावा हा काँग्रेस पक्षालाच सांगता येतो। भाजपने भारताच्या संदर्भात शत्रू क्रमांक 1 मुस्लिम, शत्रू क्रमांक 2 कम्युनिस्ट, शत्रू क्रमांक 3 ख्रिश्चन अशा प्रकारची मांडणी जाहीरपणे केली। काँग्रेसचा विचार पूर्ण ऱ्हास पावणं आणि भाजपच्या एकूण विचार प्रणालीचा सर्वोच्च उत्कर्ष बिंदू पाहायला मिळणं हे 2014 ते 24 या 10 वर्षाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या मोदी विरुद्ध मनमोहन या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। गेले काही दिवस राजकारणाचा रंग वाढतोय, निवडणुकीचा माहोल आलाय। यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आत्ताचं मोदी सरकार हे 10 वर्षांची तुलना करतंय। त्यांनी व्हाईट पेपर पब्लिश केला इकॉनॉमिक गोष्टींवरती, काँग्रेसनं ब्लॅक पेपर पब्लिश केला। या निमित्तानं 10 विरुद्ध 10 असं एक प्रकारचं कंपॅरिझन निदान इकॉनॉमिक बाबतीत केलं गेलं। याचं कारण 2004 ते 14 अशी 10 वर्ष UPAचं सरकार होतं, डॉक्टर मनमोहन सिंग हे त्याचे पंतप्रधान होते आणि गेली 10 वर्ष 2014 ते 24 हे NDAचं सरकार होतं, आता या क्षणी आहे आणि नरेंद्र मोदी हे त्यांचे पंतप्रधान होते। या निमित्तानं थिंक बँक सुद्धा असा प्रयत्न करतोय की या 10 वर्षांची तुलना करावी आणि ती फक्त आर्थिक बाबतीत न करता सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्व बाबतीत करावी। माझ्या बरोबर आहेत साधनाचे संपादक विनोद शिरसाट सर। सर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँक वरती। नमस्ते। पहिला प्रश्न, 20 वर्षाचा कालावधी आणि तुम्ही ही 20 वर्षाचा कालावधी ऍक्टिव्हली बघितलेला आहात, या सगळ्या क्षेत्रात कार्यरत होतात संपादक म्हणून, त्याच्या आधी कार्यकारी युवा संपादक, साधनाशी 20 वर्ष आणि एकूण सोशल पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी होती। 10 वर्षांच्या 2 टर्म, पहिल्यांदा मनमोहन सिंग आणि मग नरेंद्र मोदी, तुमचे काय काय ऑब्झर्वेशन्स? 2004 ते 2024 हा असा कालखंड आहे की माझा पण पत्रकारितेतला, संपादनातला हाच कालखंड आहे। 2004 ते 14 ही 10 वर्ष मी साधना साप्ताहिकाचा युवा संपादक आणि कार्यकारी संपादक म्हणून मुख्यतः काम केलं आणि त्यानंतरची 10 वर्ष मुख्य संपादक म्हणून काम करतोय। हा उल्लेख यासाठी केला पाहिजे की संपादकाचं काम काय, तर संपादक हा आपला सभोवताल जास्तीत जास्त चांगला समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजावून देण्याचा प्रयत्न करतो। मात्र त्याच वेळी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की संपादक हा कशातलाही तज्ज्ञ नसतो, एक्सपर्ट नसतो। म्हटलं तर सगळ्याच विषयावर त्याला बोलावं लागतं, लिहावं लागतं, मात्र कशातलाही तो तज्ज्ञ नसतो। त्यामुळे त्याला किती मर्यादित अर्थाने घ्यायचं हे वाचकांनी आणि आपल्या श्रोत्यांनी ठरवायचं असतं। हा 10 वर्षाचा कालखंड देशाच्या दृष्टीने, माझ्यासारख्या व्यक्तीच्या दृष्टीने, मागच्या जनरेशनच्या दृष्टीने, आत्ताच्या जनरेशनच्या दृष्टीने आणि भविष्याच्या जनरेशनच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे। मात्र या 10 वर्षाची सगळी बीजं, आत्ता या 10 वर्षात जे जे काही घडलं आहे त्या सगळ्यांची बीजं ही तुम्हाला आधीच्या 10 वर्षामध्ये पाहायला मिळतील। म्हणजे या 10 वर्षाचं प्रधान वैशिष्ट्य काय, तर पूर्णतः एकछत्री अंमल, देशावर पंतप्रधानांचा पूर्ण स्वतःच्या पक्षावर कमांड असणं आणि देशावर कमांड असणं हे मोदी राजवटीचं प्रधान वैशिष्ट्य आहे। आणि ते का, तर भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत 2ही वेळा मागच्या 2ही निवडणुकांच्या मध्ये मिळालेलं आहे। मनमोहन सिंग यांच्याबाबत मात्र नेमकं उलटं होतं, त्यांना 2ही वेळा पूर्ण बहुमत तर सोडाच, पण बहुमताच्या पहिल्या वेळी तर अर्ध्या पण जागा नव्हत्या। दुसऱ्यांदा 200चा टप्पा काँग्रेस पक्षाने क्रॉस केलेला होता। 2ही वेळा 1.5 ते 2 डझन पक्षांच्या, लहान लहान पक्षांच्या आघाडीची सरकारं मनमोहन सिंग यांना चालवावी लागली आणि त्यामध्ये पहिल्या वेळी तर कम्युनिस्टांच्या बाहेरून पाठिंब्याच्या बळावरती चालवावी लागली। म्हणजे आघाडीसुद्धा मनमोहन सिंगला पुरेशी नव्हती। तर 1.5 ते 2 डझन पक्षांना बरोबर घेऊन मनमोहन सिंग सारख्या व्यक्तीला, जे प्रत्यक्ष राजकारणात, निवडणुकीच्या राजकारणात तसे फार जुने नव्हते,
जरी त्याच्या आधीचे 10 वर्ष होते तरीही मुख्यतः त्यांची ओळख राजकीय नेता अशी नव्हती. मला असं वाटतं की ही 10 वर्ष आणि ती 10 वर्ष लक्षात घेताना काँग्रेस पक्षाची आघाडी आणि त्यामुळे येणाऱ्या मर्यादा आणि त्यांचा पंतप्रधान हा मूलतः राजकीय नेता नसणं आणि या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेलं पूर्ण बहुमत आणि त्यांचा पंतप्रधान हा पूर्ण वेळ मुख्यतः राजकारणीच असणं, हा दोन्हीच्या मधला मला खूपच मोठा फरक आहे. आणि याच्या अंतर्गत लहान मोठे फरक आणि परस्परांच्यावर काय परिणाम झाले याचं विवेचन विश्लेषण आपल्याला करता येणं शक्य आहे. हे दोन तर म्हणजे याला आपण म्हणू की स्ट्रक्चरल फरक आहे. एका ठिकाणी आघाडीचं सरकार आणि अपॉलिटिकल PM आणि दुसऱ्या बाजूला आघाडी असली तरी एकपक्षीय सरकार आणि प्युअरली पॉलिटिकल PM. पण याच्या पलीकडे जाऊन विशेषतः सामाजिक अंगानं, वैचारिक अंगानं काय फरक दिसतो दोन्ही 10-10 वर्षाच्या टेन्युअर्समध्ये? एक तर मध्यवर्ती फरक असा आहे की पूर्ण देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, जे काही वेगवेगळे घटक आहेत, त्यावर पंतप्रधानांचं नियंत्रण असणं हे या 10 वर्षामध्ये क्रमाक्रमाने वाढत गेलं आहे. ते प्रमाणापेक्षा जास्त झालं. मनमोहन सिंग यांच्याबाबत नेमकं उलटं घडलं. पूर्ण देशावर आणि लोकशाहीच्या ज्या संरचना आहेत यावरचं नियंत्रण क्रमाक्रमाने ते कमी कमी होत गेलं आणि शेवटी तर प्रचंड ऱ्हास झाला. म्हणजे मनमोहन सिंग 10 वर्षाच्या अखेरीस त्यांच्या कारकिर्दीचा उत्कर्ष बिंदू येऊन डाऊनफॉल झाला. आत्ता चित्र असं दिसतंय की मोदींच्या राजवटीचा क्रमाक्रमाने चढती भाजणी अशा पद्धतीने आता ते सर्वोच्च शिखरावर आहेत आणि देशावर पूर्ण कंट्रोल आहे. तर हा दोन्हीच्या मधला फरक मला खूपच महत्त्वाचा आहे आणि याच्या संदर्भात देशावर एका राजकीय पक्षाचं पूर्ण वर्चस्व असणं आणि राजकीय पक्षाच्या विचाराचं वर्चस्व असणं आणि आधीच्या कालखंडात काँग्रेसचं स्वतःचं म्हणून अस्तित्व कमी कमी होत जाणं, ते दृश्य रूपात न येणं, हा फरक मला खूपच जास्त दिसतोय. दुसरा असा एक ऑब्झर्वेशन आउटसाइडर म्हणून आहे, तुम्ही अधिक माहिती किंवा अधिक त्याच्यावर प्रकाश टाकू शकाल. जनरली असं होतं की वेगवेगळी आघाडी युतींची सरकार आली तरी एक ओरिजिनल विचारधारा फारशी हलत नाही. मग ती इकॉनॉमिक असेल, मग ती कदाचित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर परराष्ट्र धोरणात असेल, काही काही वेळेला तर पॉलिटिकल असेल. बाहेरच्या देशात तर असं म्हणतात की उदाहरणार्थ अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट एका लिमिटनंतर एकसारखेच आहेत, काही ठराविक मुद्द्यांवर फरक सोडला तर. या उलट भारतात आधीच्या वेळी ज्यावेळी जी सरकार आली, मग वाजपेयींचं सरकार असेल किंवा इतर आघाड्यांचं सरकार असेल, आणीबाणीच्या काळाचा अपवाद वगळता, तर काही धोरणांमध्ये एक सूत्रता राहिली, विचारधारेत एक सूत्रता राहिली. आत्ता मात्र भाजपनं थेट वेगवेगळी धोरणं राबवली. मग त्याच्यामध्ये राष्ट्रवाद असेल, त्याच्यामध्ये हिंदुत्वाचं उघड समर्थन असेल किंवा त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरण असेल आणि अशा इतर असंख्य गोष्टी. तर हा जो धोरण बदल आहे तो खरंच या 10 आणि 10 वर्षात पूर्ण बदलला का? आणि असं जर का झाला असेल तर त्याचे काय चांगले वाईट परिणाम झाले? धोरण बदल म्हटल्यावर अनेक वेगवेगळी क्षेत्र येतील आणि प्रत्येक क्षेत्राचं स्वतंत्र विवेचन विश्लेषण करता येईल आणि ते अर्थातच त्या त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स करू शकतील. परंतु 2 जे मध्यवर्ती धोरणं राहतात देशाच्या संदर्भात, एक परराष्ट्र धोरण आणि दुसरं आर्थिक धोरण, या दोन्हीमध्ये मात्र फार मोठा फरक काँग्रेसच्या मनमोहन सिंग यांच्या काळातल्या 10 वर्षामध्ये आणि आत्ताच्या मोदींच्या भाजपच्या 10 वर्षांच्या काळामध्ये खूप मोठा फरक असा दाखवता येत नाही आहे, मूलभूत म्हणावा असा. त्या निमित्ताने परिस्थिती बाहेरची बदलते, त्याप्रमाणे त्यांना छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागल्या. परंतु समजा आर्थिक धोरणाच्या संदर्भात विचार केला तर एका बाजूला आर्थिक सुधारणा आणि दुसऱ्या बाजूला कल्याणकारी योजना मनमोहन सिंग यांच्या काळातही चालू राहिल्या आणि पंतप्रधान मोदी यांच्या काळातही चालू राहिल्या. प्रमाण कमी जास्त झालं असेल, पद्धती थोड्याशा राबवण्याच्या वेगवेगळ्या असतील, पण दोन्ही चालू राहिल्या. त्यामुळे धोरण म्हणून जर विचार केलं तर कल्याणकारी योजना आणि आर्थिक सुधारणा हातात हात घालूनच चालत राहिलेल्या आहेत. परराष्ट्र धोरणाच्या बाबत मनमोहन सिंग हे तर उघड पद्धतीने नेहरूवियन पद्धतीचं परराष्ट्र धोरण चालवत होते, राबवत होते. आत्ता आपल्याला बाहेरून कितीही दिसत असलं की मोदींची राजवट ही नेहरूंना सतत शिव्या देते आहे, नेहरूंचं सतत अवमूल्यन करत आहे आणि आम्ही किती आक्रमक पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या देशाची प्रतिमा अधिक उजळण्याचा प्रयत्न करतोय असं कितीही म्हणत असतील
तरी अधिक खोलात गेल्यावर माझ्यासारख्या माणसाला परिघावरून असं दिसतं की परराष्ट्र धोरणाच्या बाबत नेहरूंची जी काही नीती होती, त्यांनी जी काही एक फ्रेम तयार करून दिली होती, तिला धक्का न लावता फक्त पॉलिश करून किंवा वेगळ्या पद्धतीने आम्ही वागतोय करतोय असं दाखवून प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर या देशाने आत्ता जी काही परराष्ट्र नीती राबवलेली आहे ती नेहरूंचीच आहे असं मला दिसतं. या दोन ठिकाणचं तर ठीक आहे, पण मूळ जो विचारधारा आहे, म्हणजे ज्या विचारधारेनं देशाला घेऊन जायचं आहे, आणि स्वाभाविकपणे राजकीय सत्ता आहे, आपापली विचारधारा पुढे नेण्याचं एक साधन असतं. ह्यामध्ये मात्र पूर्ण 180 डिग्री बदल झाला, जितका 96 ते 2004 या 8 वर्षाच्या वाजपेयींच्या कालावधीत झाला नव्हता असं म्हणतात. ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? हा मुद्दा खरंच आहे. मनमोहन सिंग हे काँग्रेसच्या राजवटीचं प्रतिनिधित्व करत होते असं जरी आपण म्हणत असलो तरीही त्यांच्याबरोबरची आघाडीचे सर्व पक्ष हे कमी अधिक फरकाने राजकीय आणि सामाजिक बाबतीत जी काही काँग्रेसची विचारधारा असेल, कार्यपद्धती असेल, धोरणं असतील, त्याला जवळपास ते सहमत होते. त्याला अपवाद फक्त कम्युनिस्टांचा होता आणि म्हणून त्यांनी मनमोहन सिंग यांच्या पहिल्या राजवटीच्या काळात पाठिंबा काढून घेतला. त्याला राजकीय कारणही होतं, परंतु त्यांचा आर्थिक नीतीला किंवा अणुकराराला विरोध होता हे उघड आहे. मात्र अन्य सगळ्या पक्षांचं मनमोहन सिंग राजवटीच्या संदर्भात काँग्रेसच्या बरोबरचं जे नातं होतं ते वैचारिक खूप मोठं होतं असं मला दिसत नाही. आपापल्या राज्याच्या स्तरावर आपापले हितसंबंध सांभाळणं आणि त्या राज्यामध्ये काँग्रेस आणि तो प्रादेशिक पक्ष जो या राष्ट्रीय स्तरावरच्या आघाडीमध्ये सामील आहे यांच्यातले हितसंबंध हा त्यातला खूप महत्त्वाचा घटक होता. आणि त्यामुळे मनमोहन सिंग यांचं सरकार नीट चालू द्यायचं नाही, काँग्रेस पक्षाला डोकं वर काढू द्यायचं नाही असं मित्रपक्ष असलेल्या त्या सगळ्या 1.5-2 डझन आघाडीच्या पक्षांना, पक्षाच्या नेत्यांना सतत वाटत होतं. आणि त्यामुळे काँग्रेसचं शक्य तेवढं अवमूल्यन करायचं हे त्यांनी कायम ठरवलेलं होतं. त्यामुळे काँग्रेसचा आणि मनमोहन सिंग यांच्या राजवटीचा जो ऱ्हास झाला त्याचं कारण त्यांचे सर्व ते मित्रपक्ष होते. इथे मात्र उलटं झालेलं दिसतंय. ते असं की जरी NDA म्हणून 2014ला भाजपने निवडणूक लढवली असली तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे अन्य NDA मधल्या घटक पक्षांची गरज त्यांना मुळात वाटली नाही. पूर्ण बहुमत का दिलं गेलं याचंही कारण माझ्यासारख्याला असं वाटतं की मनमोहन सिंग यांच्या काळातली 10 वर्ष आणि त्याच्या आधीची वाजपेयींच्या काळातली आणि तिसरी आघाडी देवेगौडा आणि गुजराल यांच्या काळातली 3-1 वर्ष, साधारणतः 9-10 वर्ष ती पण आघाड्यांची होती. मनमोहन सिंगच्या काळातली पण आघाडीची होती. जवळपास 18 ते 20 वर्ष या देशाने आघाड्यांची सरकारं केंद्रीय स्तरावर पाहिली. त्याच्यातून प्रत्येक पक्षाला, घटक पक्षाला आपापला स्वार्थ जास्त महत्त्वाचा वाटत होता हे पाहिलं. लोक प्रचंड वैतागले, प्रचंड कंटाळले. मनमोहन सिंग यांची प्रतिमा अतिशय सज्जन, सभ्यगृहस्थ अशी असली तरीही शेवटच्या 3-4 वर्षांच्या काळात विशेषतः केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन अतिशय वीक प्राईम मिनिस्टर अशी झाली. बाहेरूनच सोनिया गांधी आणि त्यांचे जवळचे काही लोक पूर्ण सरकार चालवतात, केंद्र सरकार, अशा प्रकारची प्रतिमा झाली. त्यामुळे देशभरातलं मानस एकूण असं आकाराला यायला लागलं होतं की कंटाळा आला आता आम्हाला ह्या आघाड्यांच्या सरकारचा आणि कोणीतरी पूर्ण बहुमताचं सरकार मिळावं. मात्र ते केवळ इच्छा पुरेशी नव्हती, त्याला त्या प्रकारचा नेता की जो पूर्ण देश चालवू शकेल असा नरेंद्र मोदींच्या रूपाने जेव्हा आला तेव्हा जनतेने भरभरून मतं ही 2014मध्ये दिली आणि पूर्ण बहुमत आल्यामुळे नरेंद्र मोदींनी क्रमाक्रमाने आपला विचार, आपला अजेंडा, आपला म्हणजे पक्षाचा आणि त्यांचा स्वतःचा हा राबवण्यासाठी खूप दीर्घकालीन रणनीती आखली. पण दीर्घकालीन म्हणजे आस्ते कदम जायचं असं नाही, तर खूप वेगाने जायचं ठरवलं. सर्व प्रकारची साम दाम दंड भेद आणि ही क्रमाक्रमाने ही रणनीती वाढवायची. आपलं बस्तान पूर्ण बसवायचं, आपलं पहिल्यांदा पक्षावर बसवायचं, मग भाजप आणि संघ परिवार यांच्यावर पूर्ण कमांड आणायची. ह्या सगळ्यांचा आधार घेऊन देशातल्या सगळ्या लोकशाही यंत्रणा आहेत त्यांच्यावर पकड बसवायची आणि त्यानंतर मग आपल्याला पाहिजे तो अजेंडा अधिक आक्रमक पद्धतीने राबवायचा. अशा प्रकारचं धोरण त्यांनी आखलं. आणि मनमोहन सिंग यांच्याबाबत मात्र ह्या सर्व अन्य आघाडीतल्या पक्षांनी त्यांच्या पक्षांची इतकी वाताहत केली, इतकी प्रतिमा खराब केली की 200 जागावरून त्यांचा पक्ष 50पेक्षा खाली आला.
आणि यांचा पक्ष अगोदर जो 150पर्यंत होता तो 300पर्यंत गेला. हा महत्त्वाचा फरक 2014च्या लोकसभा निवडणुकीने दिला. आणि दोन्ही पंतप्रधानांचं पहिली 5 वर्ष नंतरची 5 वर्ष याचं थोडंसं वेगवेगळं विश्लेषण करता येईल. मनमोहन सिंग यांची पहिली 5 वर्ष तुलनेने जास्त चांगली होती, त्यांची प्रतिमा सुधारणारी होती, काँग्रेसला अधिक चांगलं बळ देणारी होती. नंतरची 5 वर्ष डाऊनफॉल होती. नरेंद्र मोदींच्या बाबत पहिली 5 वर्ष आत्ताच्या 5 वर्षांच्या तुलनेत कमी त्रासदायक होती, कमी वर्चस्ववादी होती. नंतरच्या 5 वर्षात नरेंद्र मोदींची पूर्णतः वर्चस्व गाजवणारी, केवळ पक्षावर नाही, केवळ विरोधी पक्षावर नाही, तर देशाच्या सगळ्या यंत्रणांच्यावर. तर हा फरक खूपच मोठा आहे की काँग्रेसचा विचार पूर्ण ऱ्हास पावणं आणि भाजपच्या एकूण विचार प्रणालीचा सर्वोच्च उत्कर्ष बिंदू पाहायला मिळणं हे 2014 ते 24 या 10 वर्षाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सर, असं म्हणतात की जनता शहाणी असती आणि ती काही झालं तरी योग्य तो निर्णय घेते. समजा आपण हा हायपोथेसिस खरा मानला तर ह्याचा तुम्ही कसा अन्वयार्थ लावाल की मनमोहन सिंग यांचं जे टेन्युअर होतं हे मध्ये पिकला आलं आणि ज्यावेळी ते बाहेर गेले सत्तेच्या त्यावेळी डाऊनफॉल होता. मात्र नरेंद्र मोदी 10 वर्षांना अजूनही पिकला दिसतात, डाऊनफॉल तरी दिसत नाही. वेगवेगळ्या सर्वेत ते दिसतात, लोकप्रियता अजून खूप आहे. या सगळ्याचा अर्थ तुम्ही कसा लावाल? हे का घडलं? 1992मध्ये तिरुपतीला जे अधिवेशन झालं काँग्रेसचं, त्यावेळी नरसिंह रावांनी केलेलं एक भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये काँग्रेसची अवस्था म्हणजे 89मध्ये राजीव गांधींचं सरकार गेलं आणि 400वरून 200वर आले आणि पुन्हा एकदा 1991मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि बहुमताच्या जवळपासच्या जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यानंतर एक वर्षभराने नरसिंहरावांनी केलेलं ते भाषण आहे आणि त्यामध्ये काँग्रेसची अवस्था काय आहे, म्हणजे राजीव गांधींची हत्या झाली नसती तर त्याच वेळी काँग्रेसला 200 पण जागा मिळाल्या असते की नाही असा प्रश्न आहे. ज्या 236 किंवा 35 मिळाल्या तर त्या आणखी कमी झाल्या असत्या. कदाचित त्याही वेळी तिसऱ्या आघाडीचं सरकार आलं असतं 1991मध्ये सुद्धा. मुद्दा असा की नरसिंह रावांनी त्या भाषणामध्ये काँग्रेसची जी एक रचना आहे, पक्ष म्हणून संस्थात्मक रचना आहे, त्याचं जे एक मॉडेल आहे ते 1960च्या दशकानंतर किंबहुना नेहरूच्या कालखंडानंतर त्याच्यामध्ये कसं विघटन होत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये कसे तुकडे तुकडे पडत चाललेले आहेत. सगळे समाज घटक काँग्रेसच्या आतले, सगळे सत्ताधारी घटक कसे आपमतलबी व्हायला लागलेले आहेत, प्रत्येकजण आपापलं छोटं छोटं संस्थान कसं सांभाळायला लागलेलं आहे, या दिशेने विवेचन विश्लेषण करत असतानाच काँग्रेसमध्ये नवीन रक्त येत नाही, युवा वर्ग येत नाहीत, काँग्रेसचे लोक रस्त्यावर येत नाहीत, काँग्रेसचे लोक सामाजिक हित समोर ठेवून, प्युअर सामाजिक हित समोर ठेवून निर्णय घेत नाही आहेत, नवं रक्त येत नाही, नवा विचार चैतन्यदायी येत नाही, देशाचं व्हिजन असलेले नेते पुरेशा प्रमाणात येत नाहीत आणि जे येतात त्यांना महत्त्व मिळत नाही. अशा प्रकारचं जे विवेचन विश्लेषण केलं आहे ते खरं तर काँग्रेसने आत्ता काय करायला पाहिजे, आत्ता म्हणजे 1991ला पुन्हा एकदा अधिक ऊर्जितावस्था आणण्यासाठी याचं विवेचन विश्लेषण होतं. ते स्वाभाविकच नरसिंहरावांना करता आलं नाही, कारण त्यानंतर लगेच बाबरी मशीद पाडली गेली, त्याची छाया होती. त्यानंतर तिसरी आघाडी आली, त्यानंतर सोनिया गांधी आल्या. तर त्या नरसिंहरावांनी त्या भाषणात जे विवेचन विश्लेषण केलं आहे, काँग्रेसची जी हालत मांडलेली आहे ती सुधारणं तर सोडा, ती अधिकाधिक खाली खाली होत गेली. हे चित्र एका बाजूला. भाजपचं मात्र नेमकं उलटं घडलेलं आहे. भाजपला जवळपास 75 किंवा 80पर्यंत जरी जनता पार्टी सरकारमध्ये भाजप होतं तरीसुद्धा आपण गृहीत धरू की 1980पर्यंत भाजपला स्वतःच्या बळावर पूर्ण सत्ता मिळेल असं स्वप्न अजिबात दिसत नव्हतं. त्या काळामध्ये भाजपच्या पक्ष संघटना आणि अर्थातच त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी त्याला जे बळ देणं, ही प्रक्रिया अशी घडत होती की ऊर्जा संचय होत होता, कार्यकर्ते तयार होत होते. स्वच्या पलीकडे जाऊन केवळ राष्ट्रासाठी, केवळ पक्षासाठी, केवळ संघासाठी काम करायचंय, ही प्रक्रिया चालू होती. म्हणजे काँग्रेसमध्ये विघटन चाललंय, काँग्रेसचा ऱ्हास होण्याची प्रक्रिया चालली एक संघटन म्हणून, आणि भाजप मात्र संघटन म्हणून अधिकाधिक बळकट होत चाललंय. अशा दोन परस्पर विरोधी प्रक्रिया घडत होत्या. म्हणून मनमोहन सिंग यांचा डाऊनफॉल आणि यांचं आत्ता आधीचे 30, 40, 50 वर्षात भाजप आणि संघाने जे काही केलं आहे त्याचा हा उत्कर्ष बिंदू आहे.
आता ती सगळी फळं यांना उपभोगायला मिळणं आणि पुन्हा एकदा जनतेचा भ्रमनिरास होणं, याला कदाचित किती वर्ष लागतील कळायला मार्ग नाही, परंतु अजून 10 वर्ष लागतील का त्याहून अधिक काळ लागेल हे भविष्यांकन करणं खूप अवघड आहे. परंतु भाजपला हे आत्ताचं मिळालेलं यश हा अपघात नाही आणि काँग्रेसला त्यावेळी मिळालेलं अपयश आणि त्या अपयशातून अजून बाहेर पडता न येणं हा सुद्धा अपघात नाही, हा एका दीर्घकालीन राजकीय प्रक्रियेचा परिपाक आहे, त्याचा हा परिणाम आहे. याच्या पलीकडे जाऊन विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारनं, भाजप सरकारनं असे काही निर्णय घेतले की जे इररिव्हर्सेबल आहेत, ज्याचा इम्पॅक्ट झाला आता, म्हणजे तो इट्स अ न्यू रियालिटी. कित्येकदा सरकारं असतात पण ती चालत राहतात ना, इट्स अ मशीन आणि दॅट जस्ट रन्स. तर असे जे निर्णय आहेत, उदाहरणार्थ राम मंदिराची उभारणी असेल, उदाहरणार्थ कलम 370 असेल, उदाहरणार्थ ट्रिपल तलाक असेल, अशा निर्णयानंतरचा जो देश आहे आत्ताचा, तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता की ती फक्त सत्ता नाही आहे, या सत्तेनं घेतलेले असे निर्णय आहेत की जे पुढचे काही शतकं इम्पॅक्ट करत राहणार आहेत आणि असं त्यांनी घेतलं, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? निश्चितच हे निर्णय खरं तर खूप पूर्वी व्हायला पाहिजे होते आणि ते काँग्रेसच्या राजवटीत व्हायला पाहिजे होते. म्हणजे ट्रिपल तलाकचा असेल किंवा समान नागरी कायदा जो अजून याही सरकारला करता आलेला नाही, तो त्याच वेळी जर झाला असता. 370 कलम रद्द करायला पाहिजे हे तात्कालीन आहे, हे दीर्घकालीन दृष्टीने आपल्याला रद्द करायचं आहे हे स्पष्ट होतं. समान नागरी कायदासुद्धा मार्गदर्शक तत्वामध्ये घटनेच्या होता, म्हणजे तो कधीतरी आणायला पाहिजे होता. मुस्लिम समाज सुधारणा त्या संदर्भात हे अपेक्षितच होतं. अगदीच फाळणी झालेली आहे, देश अस्वस्थ आहे, त्या काळात हे सगळं सांभाळून घेऊ इथपर्यंत ठीक होतं. परंतु 1950 पासून तर 2014 पर्यंत म्हणजे 65 वर्ष जे 3-4 महत्त्वाचे निर्णय आत्ता आपण विचार करतोय, समान नागरी कायदा, ट्रिपल तलाक किंवा 370, हे काँग्रेसच्या काळात जर झाले असते तर कदाचित काँग्रेसच्या विरोधात जनमत गेल्या दशकभरात आणि त्याच्या आधी जेवढं गेलेलं आहे तेवढं गेलं नसतं आणि तेवढं जनमत कदाचित भाजपच्या पाठीमागे आलं नसतं. त्यामुळे काँग्रेसने खरं तर भाजपसाठी हे सगळे निर्णय राखीव ठेवले आणि तुमच्या काळामध्ये हे कायदे करा, तुमच्या काळामध्ये त्याचं श्रेय घ्या आणि तुम्ही अधिक बलशाली व्हा, अशाच प्रकारे वर्तन काँग्रेसने केलेलं आहे आणि त्यामधून अजूनही काँग्रेस बाहेर पडायला तयार नाही. म्हणजे आत्ता समान नागरी कायदा भाजपच्या वतीने येऊ घातलेला आहे. तो वेगवेगळ्या काही 2-3 राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला आहे, तो सदोष असेल, तो यानंतर निवडणुकीनंतर कदाचित राष्ट्रीय स्तरावर पण होऊन जाईल. ह्या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेसचं वर्तन हे नतद्रष्टपणा याच्या पलीकडे दुसरं नाही. तुम्हाला समान नागरी कायदा तुम्हीच केलेल्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेला आहे, तत्वतः तुमचा विरोध नाही. मग आत्ता भाजप जर समान नागरी कायदा आणत असेल तर तो चुकीचा आहे असं तुम्ही म्हणताय, पण मग कसा असावा हे तरी सांगा ना. त्याचा ड्राफ्ट मांडा. ट्रिपल तलाकला त्यांनी विरोध केला, भीती दाखवली. आज ट्रिपल तलाक होऊन 3-4 वर्ष झालेत, काय घाबरून जावं असं काय घडलंय? त्याही वेळी ट्रिपल तलाकला विरोध आहे, ट्रिपल तलाक सदोष आहे असं बोलत होते, पण मग ही सुधारणा करा, अशा प्रकारचा ड्राफ्ट घ्या, असं त्यांनी कधी पुढं मांडलंय असं दिसलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नतद्रष्टपणाचा हा सगळा आत्ताचा परिणाम आहे. 370 कलमाबद्दल सुद्धा कोण म्हणत होतं की रद्द करायचंच नाही? एकही काँग्रेसवाला म्हणत नव्हता. मग 60-70 वर्ष तुम्ही काय करत होता? त्यामुळे आत्ता भाजपला इतकी सगळी फेवरेबल कंडिशन, एवढे महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी ही काँग्रेसने दिलेली आहे असं मला वाटतं. मला अजून 2 मुद्द्यांवर थोडं डिग डाऊन करायचं आहे. त्यातला एक मुद्दा राष्ट्रवादाचा आहे. असं म्हणतात, हे खरं आहे का नाही मला माहिती नाही, कारण मी पहिलं मतदान 2014 साली केलं. मी पोस्ट बाबरी, पोस्ट ग्लोबलायझेशन जन्मलोय. की आधी एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होता आपल्या देशाबद्दल. मग ते अगदी काय पुंगी वाजवणाऱ्यापासून, हा एलिफंट रेट ऑफ ग्रोथपासून, आणि तो सगळा चालू राहिला. पण गेल्या 10 वर्षात असा सातत्यानं प्रयत्न केला जातोय डिस्पेन्सेशनकडून की आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे, तशा गोष्टी दिसतात, तसं काय नरेटिव्ह दिसतं. हा जो राष्ट्रवादाचा मुद्दा आहे असं म्हणतात, हे सुद्धा खरं का खोटं माहीत नाही, की विकास 2004 ते 14 पण त्याच गतीनं होता, कमी अधिक असेल. असं असताना राष्ट्राबद्दल इन्फिरिटी आणि मग राष्ट्राबद्दल अभिमान हा बदल झालाय का? झाला असेल तर तो किती महत्त्वाचा आहे आणि त्याचे काय परिणाम? नाही, पुंगी वाजवणाऱ्या गारोड्यांचा देश ही भारताची प्रतिमा ही स्वातंत्र्यपूर्व काळात होती आणि स्वातंत्र्यपूर्व म्हणतानाही साधारणतः 1930-40च्या आधी होती. पहिलं आणि दुसरं महायुद्ध झाल्याच्या नंतर भारताचे दरवाजे जगाला जरा जास्त खुले झाले
त्यामुळे मला असं वाटत नाही की ही स्थिती गारुड्यावाल्यांचा देश ही जेव्हा देशाबद्दल अज्ञानच होतं, फार लेखन उपलब्ध नव्हतं, देशातले नेते अन्य देशामध्ये जात नव्हते, तेव्हा ते चित्र होतं. स्वातंत्र्याच्या नंतर तर उलट देशाची प्रतिमा इतका अवाढव्य देश, इतकी कोटी लोकसंख्या, इतकी विविधता, इतकी विषमता, इतके मोठे भौगोलिक वेगवेगळे प्रदेश, इतक्या भाषा, असं असूनही भारतासारखा देश एकत्र राहतोय. ब्रिटिशांनी फाळणी केल्याच्या नंतर तिथं नियमितपणे निवडणुका होतात, तिथं सत्तांतर होतंय, तिथं सर्वोच्च न्यायालय आहे, तिथे वृत्तपत्रांचं माध्यमांचं स्वातंत्र्य आहे, तिथे शिक्षणामध्ये किती वेगवान बदल होत आहेत, तिथे उद्योगधंद्यामध्ये किती बदल होत आहेत, सिंचनाच्या सुविधा येत आहेत. देश आर्थिक बाबतीत कदाचित उशिरा असेल, परंतु अन्नधान्याच्या बाबतीत 60च्या दशकातच स्वयंपूर्ण झालेला आहे. ह्या सगळ्या प्रकारची प्रतिमा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातत्याने होती. पहिल्या 25 वर्षात ती होती. तिला धक्का बसला, ब्रेक बसला तो आणीबाणीच्या कालखंडात, इंदिरा गांधींच्या काळात. त्याही नंतर देशाने पुन्हा एकदा पुढच्या पाव शतकामध्ये, म्हणजे आपण 2004 पर्यंतचा कालखंड जर धरला 1980 पासून, तेव्हा पुन्हा एकदा देशाची प्रतिमा, मग ते मनमोहन सिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर जावोत, देवेगौडा जावोत किंवा अटल बिहारी वाजपेयी जावोत, देशाच्याबद्दल जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि प्रगतिशील असलेली लोकशाही, सगळ्या कॉम्प्लेक्सिटीसह देश एकसंध राहणं आणि प्रगती करणं याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती होती, मान्यता होती. त्यामुळे गेल्याच 10 वर्षामध्ये असं घडताना दिसतंय की देशाच्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली प्रतिमा, हे वस्तुस्थितीला अजिबात धरून नाही. हे तुमचा आणि माझा अनुभव कदाचित तुमचा 10 वर्षांचा असेल, माझा 20 वर्षांचा असेल, तिसऱ्या कोणाचा अजून 30 वर्षांचा असेल. तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तापर्यंतचे 7-8 दशकातले, प्रत्येक दशकातले महत्त्वाचे रिपोर्ट शोधा, महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दौरे शोधा, भारतातले पंतप्रधान अन्य देशातले गेलेले पहा, परदेशातले राष्ट्रप्रमुख भारतात आलेले पहा, वर्तमानपत्र पहा. ह्या सगळ्याकडे भारताची प्रतिमा कायम अधिकाधिक चांगली होत गेलेली आहे. गेल्या 10 वर्षात ती चांगली झाली वगैरे या म्हणण्याला काहीही आधार नाही. ज्यांनी पूर्वीचा अभ्यासच करायचं ठरवलं नाही किंवा पूर्वीचे अनुभव विसरून जायचं ठरवलंय, ते असं म्हणतील की या 10 वर्षात झालंय. असं करता येत नाही. अशी जादूची कांडी कोणत्याही राष्ट्रप्रमुखाकडे असू शकत नाही. ऱ्हास झालेला असेल तरी त्याला कारणं खूप असतात आणि उत्कर्ष झालेला असेल तरी त्याला कारणं खूप असतात. त्यामुळे ते खरं नाही. राहिला दुसरा मुद्दा राष्ट्रवादाचा. राष्ट्रवाद ही संज्ञा किंवा संकल्पना जर आपण थोडीशी सकारात्मक किंवा अधिक नेमकेपणाने सांगायचं असेल तर सम्यक आणि सकारात्मक या पद्धतीने जर राष्ट्रवादाकडे आपण बघणार असू तर या राष्ट्रवादावर खरा दावा हा काँग्रेस पक्षालाच सांगता येतो. जर राष्ट्रवाद या कल्पनेकडे मर्यादित आणि नकारात्मक किंवा नरहर कुरुंदकरांचा शब्द वापरायचा ठरला तर अंध आणि आक्रमक या पद्धतीने राष्ट्रवादाकडे बघायचं ठरलं तर त्याचं श्रेय किंवा त्याचं प्रतिनिधित्व हे भारतीय जनता पक्षाकडे जातं असं म्हणता येईल. काँग्रेसला राष्ट्रवादाचा प्रणेता भारताच्या संदर्भात जर म्हणायचं असेल तर स्वातंत्र्यपूर्व काळात 1857 पासून 1947 पर्यंत तब्बल 90 वर्ष काँग्रेसने, राष्ट्रीय सभेने जे काही केलं, जो संघर्ष केला ब्रिटिशांच्या विरोधात, देशाला संघटित केलं, एकत्रित केलं, लढायला प्रवृत्त केलं, हे कशाच्या आधारावर? तर भारत नावाचं राष्ट्र आहे. आपल्याला हे परकीयांनी हे आपल्याला काबीज केलेलं आहे. त्यांना हाकलून लावायचं आहे. त्यांना हाकलून लावल्यानंतर आपल्याला एकत्र राहायचं आहे. आपल्याला सर्वांना सुखी आणि समृद्ध व्हायचं आहे. विषमता संपवायची आहे, वैरभाव संपवायचा आहे, एकत्र राहायचं आहे, विखंडित होऊ द्यायचं नाही आहे, सगळ्या गुंतागुंतीसह पुढे जायचं आहे, आधुनिक व्हायचं आहे. हे सगळं 1857 ते 1947 पर्यंत काँग्रेस पक्षाचे सर्व लहान थोर नेते सातत्याने सांगत होते. याचं नाव राष्ट्रवाद नाही तर दुसरं काय? याला आंतरराष्ट्रीयवाद म्हणता येत नाही, याला काँग्रेसवाद म्हणता येत नाही. हा सगळा राष्ट्रवादच होता. आता राहिला प्रश्न, अंध आणि आक्रमक का म्हणतो भाजपच्या संदर्भात? भाजपने सुरुवातीपासून या देशाचे शत्रू म्हणजे देशाचे शत्रू काँग्रेसने सतत बाह्य शक्ती, देशाच्या आतल्या सगळ्या
वेगवेगळ्या विचारधारा, वेगवेगळ्या संस्था, संघटना, विरोधी पक्ष यांना काँग्रेसने कधीही शत्रू मानलेलं नाही, त्यांना विरोधकच मानलेलं आहे. मात्र भाजपने किंवा संघाने भारताच्या संदर्भात शत्रू क्रमांक 1 मुस्लिम, शत्रू क्रमांक 2 कम्युनिस्ट, शत्रू क्रमांक 3 त्यामध्ये येत आहेत ते ख्रिश्चन, अशा प्रकारची मांडणी ही लिखित पद्धतीने पण केलेली आहे, जाहीरपणे केली. ती कमी अधिक फरकाने सौम्य किंवा प्रखर असेल. मग प्रश्न असा येतो की तुम्हाला हा देश बलवान व्हावं असं वाटतंय, याबद्दल शंका नाही. तुमचं या देशावर प्रेम आहे, याबद्दल शंका नाही. ह्या देशाच्या सगळ्या भूभागाबद्दल तुम्हाला प्रेम आहे, याबद्दलही शंका नाही. मात्र या देशातील खूप मोठा समूह असलेला मुस्लिम हा तुम्हाला तुमच्या बरोबरीचा नागरिक वाटत नाही, हा शत्रू वाटतो. संख्येने अत्यल्प असलेला ख्रिश्चन हाही तुम्हाला आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी शत्रू वाटतो. आणि कम्युनिस्ट जे बाहेरून आलेली विचारधारा आहे असं म्हणताय, तेही तुम्हाला शत्रू वाटतात. कारण बाहेरून आलेला तर एकही माणूस तुमचा कम्युनिस्ट इथे नाही आहे. हे सगळं जर पाहिलं तर याला अंध आणि आक्रमक राष्ट्रवाद, कारण तुम्हाला देशाबद्दल प्रेम आहे पण तुम्ही कम्युनिस्टांना एक्सक्लूड करताय, तुम्ही मुस्लिमांना करताय, तुम्ही यांना करताय. यापुढे जाऊन महिलांच्या संदर्भात आणि दलितांच्या संदर्भात सुद्धा भाजपचा विचार हा कधीही पुरोगामी, देशाला पुढे घेऊन जाणारा राहिला नाही. त्यामध्ये अलीकडच्या काही दशकामध्ये, 2-3 दशकामध्ये निश्चित बदल झालेले आहेत, थोडेसे अधिक सॉफ्ट झालेले आहेत, अधिक स्वीकारार्हता वाढलेली आहे. तरीसुद्धा अंतर्गत पीळ जो आहे तो पाहता भाजपच्या राष्ट्रवादाला मी नकारात्मक किंवा अंध आणि आक्रमक राष्ट्रवाद असं म्हणतोय. आणि ते आत्ता खूप मोठ्या प्रमाणात गेल्या 5 वर्षामध्ये वर उफाळून आलेलं दिसतंय. दुर्दैवाचा भाग असा की भारताची जी प्रिॲम्बल आहे संविधानाची, त्या प्रिॲम्बलमध्ये जे काही मांडलेलं आहे त्यामध्ये मोजून खरं तर एकच दीर्घ वाक्य आहे आणि 7 किंवा 8 शब्द आहेत. ते म्हणजे काय तर राष्ट्रवादाचा प्युअर फॉर्म म्हणजे काय तर त्या 7-8 शब्दामध्ये दिलंय. पहिलंच शब्द आहे, आम्ही भारताचे लोक सार्वभौम, म्हणजे अन्य कोणत्याही देशाशी निगडीत न राहता, अन्य कोणत्याही देशाच्या वर्चस्वाखाली न राहता आम्ही आमचं हे राष्ट्र घडवू इच्छितो. तर सार्वभौमत्वाचा उद्घोष आपल्या संविधानाच्या प्रिॲम्बलच्या पहिल्या वाक्यात पहिला शब्द वापरणं, मला वाटतं की हे राष्ट्रवादाचं सर्वोच्च प्रतीक आहे. आणि आम्ही हे राष्ट्र घडवण्याचा निर्धार करतो आहोत असं म्हणून जे सांगितलंय, सर्वांना स्वातंत्र्य मग कोणत्या प्रकारचं, सर्वांना न्याय कोणत्या प्रकारची, बंधुता कोणत्या प्रकारची, हे सगळं हे सर्व आम्ही अंतर्भूत करण्याचा, प्रवर्धित करण्याचा निर्धार करत आहोत, संकल्प करत आहोत असं राष्ट्र घडवण्याचा. त्यामुळे राष्ट्रवादावरचा दावा हा काँग्रेस पक्षाने सांगायला पाहिजे. संविधानाच्या बद्दल ज्यांची ज्यांची निष्ठा आहे त्यांनी सांगायला पाहिजे. पण ते आपला दावा सोडून देतात आणि मग जे खऱ्या अर्थाने प्युअर फॉर्ममध्ये राष्ट्रवाद नाही आहे ते राष्ट्रवादाचं नाव घेतात. अशी अतिशय विचित्र परिस्थिती आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी अनेक उदाहरणं देता येतील, पण नतद्रष्टपणाचं दुसरं नाव काँग्रेस असं मी अलीकडे बराच वेळा बोलतोय. आणि ते काँग्रेसवाले पुन्हा 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 कन्फर्मेटिव्ह टेस्ट त्याला देत आलेले आहेत. राजीव गांधींच्या सरकारच्या काळात, 4-5 वर्षांच्या काळात, आणि राजीव गांधी गेल्यानंतर नरसिंहरावांच्या काळातही या देशामध्ये मुस्लिम मुल्ला मौलवी, मुस्लिम फंडामेंटलिझम याबद्दल ज्या पद्धतीने काँग्रेसचं नेतृत्व वागत होतं, जसं भाजपचा राष्ट्रवाद हा अंध आणि आक्रमक आहे, तसं कम्युनिस्ट आणि समाजवादी यांची आर्थिक धोरणाबद्दलचे आग्रह हे अंध आणि आक्रमक आहेत. हे मला मागच्या 20 वर्षाच्या काळात दिसतं.